ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सायली आणि अर्जुनने प्लॅन केलेला असतो की प्रियाला रंगेहात पकडायचं। त्याचप्रमाणे प्लॅननुसार आता अर्जुनचा एक मित्र आपण खूप श्रीमंत आहोत असं दाखवत असतो। तो त्याच्या ड्रायव्हरला पैसे देतो, भली मोठी रक्कम त्याने दिलेली असते, बॅगेत तसेही वरती पैसे असतात आणि तो ड्रायव्हरला सांगत असतो काय करणार, इतके सारे पैसे आहेत माझ्याकडे, पण माझ्याकडे हक्काचा एक माणूस नाही आहे की ज्याच्यावरती मी हा पैसा खर्च करू शकेल। त्यावेळेस प्रिया हे सगळं बघत असते। प्रिया आता एवढे पैसे बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं, कारण सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षा श्रीमंत माणूस कोणीतरी आहे हे बघून तिला धक्काच बसतो। प्रिया लगेचच अश्विनच्या नावाचं जे मंगळसूत्र तिने गळ्यात घातलेलं असतं ते मंगळसूत्र काढून गाडीत ठेवून देते आणि ती आता अशी दाखवते जणू काही ती बिना लग्नाचीच आहे। आणि चक्क सायली आणि अर्जुनच्या जाळ्यामध्ये प्रिया अडकलेली आपल्याला बघायला मिळतं। प्रिया आता अर्जुनच्या त्या मित्राच्या जवळ जाते, त्याला बोलायला वगैरे गेलेली असते, स्वतःहूनच त्याला भेटते आणि दोघंही कॉफी शॉपमध्ये जातात। तेव्हा प्रिया आता त्याला सांगू लागते की की मी 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 खूप गरीब आहे, मला खूप जास्त पैशाची गरज आहे, सगळ्या गोष्टी दाखवून देते। त्याला मित्राला सांगते की माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घरी माझे आई बाबा असतात, पण पैशाचं टेन्शन घेऊन माझ्या बाबांना पॅरालिसिस झाला, आईला पण कॅन्सर आहे, त्या दोघांच्याही सगळ्या मेडिकल खर्चाचा माझ्यावरती बोजा आहे। मला कळतच नाही की मी काय करावं, मी त्यासाठी कामही करते पण तरी देखील काही गोष्टी नाहीत होत ना पूर्ण। आता इकडे सायली आणि अर्जुन त्यांचं तोंड लपवून बघत असतात। अर्जुन प्रियाचा व्हिडिओ करत असतो, कारण तो आता म्हणतो प्रिया जेवढं खोटं बोलायचं आहे ना तेवढं बेदम खोटं बोलून घे, कारण तुझा हा खेळ आता लवकरच संपणार आहे। खरंच सायली आणि अर्जुनने प्रियाला आता चांगलंच त्यांच्या जाळ्यात अडकवलेलं आपल्याला बघायला मिळतं। सायली स्वतःचं तोंड ओढणीने झाकून शेजारच्या टेबलावरती बसलेली असते, तर अर्जुन प्रियाचं आणि त्याच्या मित्राचं हे जे व्हिडिओ असतो तो बनवत असतो। प्रिया त्या मित्राला दणकून खोटं बोलत असते। प्रिया सांगत असते की मी खरंच खूप चांगली मुलगी आहे, पण माझ्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला काहीच करता येत नाही, माझी स्वप्न सगळ्या गोष्टी अपुऱ्या राहिल्यात, मला लग्न करायचं आहे तर लग्नासाठी कोणी तयार होत नाही, कारण माझ्यावरती माझ्या आईबाबांची जबाबदारी आहे ना, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात। आता प्रियाने चक्क लग्नासाठीच विषय काढलाय। तुम्हाला काय वाटतं, जेव्हा अश्विनला समजेल की प्रिया पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते त्यावेळेस मात्र प्रियाची काही खैर नाहीये। त्याचबरोबर सुभेदार किल्लेदार कोणीही आता प्रियाला थारा देणार नाहीये। नक्की मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका। ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।